माझ्याकडे दुसरीचा आणि चौथीचा वर्ग. मी सावंतांच्या वाड्यावर रात्रीही चौथीचा वर्ग बोलावला. चौथीची मुलं आली आणि दुसरीची सुद्धा आली. त्यानंतर 2च दिवसात पहिली आणि तिसरीचीही मुलं आली. 4ही वर्ग रात्री अभ्यासाला आणि झोपायला सावंतांच्या वाड्यावर. दिवसा शाळेत, रात्री माझ्या खोलीवर. मला आता नवीन काम मिळालं होतं. रात्री झोपताना मुलांना अंथरुणं घालून द्यावी लागत, सकाळी काढावी लागत. 5 ते 10 वर्षाच्या 60-70 मुलांचं पालकत्व मला मिळालं होतं. सांगा कोण भाग्यवंत. माझी ही रात्रशाळा तालुक्यात गाजली. 1ली ते 4थीची मुलं मी जिंकली. मुलांचं पालकत्व स्वीकारल्यावर अध्यापनात कशी अडचण येणार. नाट्यसंस्थेच्या माध्यमातून तरुणांना जिंकलं होतं. म्हाताऱ्या माणसांची संध्याकाळ बैठक श्री बुवासाहेबांच्या मंदिरात असे, त्यांच्यात मी जाऊन बसे. तंबाखूचा आहार चघळता चघळता जुन्या गप्पा रंगत. तंबाखू खायला, विशेषतः द्यायला मी तिथेच शिकलो. मी गावाला जिंकलं, मी घाटधऱ्याचा झालो. गावात जिजीला मान मोठा. सर्वात चालतं कुटुंब, बऱ्यापैकी परिस्थिती. त्या जिजीचा हात दानाचा, दान भलायचं. त्यामुळे जिजीने मला कधी मुलगा मानला मला कळलंच नाही. आल्या गेल्यांना ती हौसेनं सांगायची, माझा हाणू तसा हा मास्तर, माझ्या पोरासारखा. माझ्या अंगावर मुठभर मांस चढायचं. रघुनाथ आप्पा जुन्या माणसात अगदी माझ्याजवळचे. रघुनाथ आप्पा माळकरी. बारशालाच गळ्यात माळ घातली जायची. ही वर्षानुवर्षांची परंपरा. रघुनाथ आप्पांच्या घराण्याला आळंदी पंढरपूर पालखी सोहळ्यात मान. लोणंदला पालखी आली की रघुनाथ आप्पा पालखीबरोबर पंढरपूरपर्यंत पायी जात. धार्मिक माणूस. वर्षाला गावात नवा ग्रंथ वाचला जायचा आणि ते वाचण्याचं काम रघुनाथ आप्पांकडे. माणूस सात्विक. कोणाची 1 नाही 2 नाही. बोलण्या वागण्यात धुतल्या तांदळासारखा. पंढरीच्या पांडुरंगावर परमभक्ती. त्याच पांडुरंगांनी फार उशिरा पोटी पुत्र दिला. तो पुत्रही साऱ्याच बाबतीत साधा, पण रघुनाथ आप्पांना खंत नव्हती. ठेविले अनंते तैसेची राहावे हा त्यांचा स्वभाव. रघुनाथ आप्पा मिळेल ते काम करायचे. गवंड्याच्या हाताखाली बिगारी, खडी फोडणी, सरकारी दुष्काळी काम, अगदी मिळेल ते काम. चेहऱ्यावर कधी दुःख नाही, खेद नाही, वेदना नाही, सतत हसतमुख. रघुनाथ आप्पांशी माझी मैत्री जमली. वयाने मला ते मोठे होते. मला त्यांच्याकडून ज्ञानामृत हवं होतं. त्यामुळे मी त्यांची पाठ सोडत नव्हतो. आम्ही दोघं रविवारी खंड्याळाला पायी चालत बाजाराला जात असो. बाजार कितीचा? 2-3 रुपयांचा. पैसा होता कोणाकडे? वेळ घालवणं हा उद्देश. तिथून खंडाळा शेजारी बावड्याला जायचो. बावड्यात रघुनाथ आप्पांची बहीण होती. ती शेवया भजी करायची. शेवया भजी माझ्या आवडीची. बहिणीची परिस्थिती त्यातल्या त्यात बरी. रघुनाथ आप्पा आले की तिचा जीव आभाळा एवढा व्हायचा. रघुनाथ आप्पांच्या सहवासात मी संत साहित्याचे धडे घेतले. अनेक संतांच्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकल्या. माझ्या ज्ञानात कितीतरी भर पडली. आम्ही दोघं दोस्त होतो. पण खरं सांगू, रघुनाथ आप्पांना मी गुरु मानलेलं होतं. आमच्या मोठा साहेब हो या नाटकाचे प्रयोग चालू असतानाची गोष्ट. मोठा साहेब होचे प्रयोग बोरी पाडळीला झाले. पुढे आणखीन होतील ही अपेक्षा. मुलं म्हणाली, या रगाड्यात कशाला हाताने स्वयंपाक करता. हौसाय काकू एकटीच आहे. एक मुलगा आहे पण तो ट्रकवर असतो. महिन्यातून कधीतरी उगवतो. 50 रुपये हौसाय काकूला द्या. मी तयार झालो. हौसाय काकूच्या घरी मला काय जेवायला मिळणार? कधी शेंगदाण्याची चटणी, बाजरीची भाकरी, तर कधी भगर पातळ आमटी. भाजी कधीच नाही, पण माऊलीच्या हाताला चव. ताटातले पदार्थ पाहताना असह्य होई, पण घास तोंडात गेला की पक्वान्नाची चव येई. उन्हाळी सुट्टी पडली. सुट्टीनंतर हौसाय काकूकडे जेवायला मिळणार म्हणून मी पोळपाट, लाटणं, स्टोव, पातेली, स्वयंपाकाची भांडी घेऊन गावी आलो. परत गेलो. हौसाय काकूच्या मुलाचं लग्न झालं होतं. सून घरात आली होती. मुलगा बाईल वेडा होता. आईची त्याला फिकीर नव्हती. तिच्या जेवणाची पंचाईत, मग मला जेवायला कशी घालणार? भांडी गावी, मी घाटदाऱ्यात. काय करावं कळेना. रघुनाथ आप्पा काळजाचा माणूस. त्यांना म्हणालो. ते म्हणाले, शनिवारी घरी जाणार असाल? तर म्हटलं हो, येताना भांडी घेऊन येईन.
तर म्हणले 6 दिवसाचा सवाल आहे, या आमच्याकडे जेवायला. सोमवारचा दिवस होता. दुपारी घरून काटवलीहून आणलेला डबा खाल्ला. रात्री रघुनाथ आप्पांच्या घरी गेलो. ओटीवर आम्ही दोघं गप्पा मारत होतो. आत्ता वाढतील मग वाढतील असं मला वाटत होतं, पण जेवायला कोणी वाढेना. रघुनाथ आप्पा घरात गेले, परत आले. हातात तांब्या होता. तांब्या घेऊन आम्ही आतल्या घरात गेलो. जेवायला बसलो. ताटात अर्धी अर्धी भाकरी होती. कापल्या कैरीच्या फोडीला हळद चटणी लावली होती. मी पहिला घास मोडला. गुरुजी आज आलाय, उद्या येऊ नका. अहो जेवाय वाढताना लाज वाटते मला. मी घास तोंडात घातला, तोंडातच फिरायला लागला. डोळ्यात पाणी येण्यापूर्वी मी हात धुतला. ती बिचारी माऊली तरी काय करणार? दुष्ट काळाने तिच्या संसाराच्या चिंध्या केल्या होत्या. काय वाढणार होती ती? माझा स्वभाव मानी, उपाशी राहीन, पण कोणाला सांगणार नाही. जिजीला बोललो नाही. थोड्याफार फरकानं तिचीही परिस्थिती अशीच. मंगळवारी दुपारी कावळे पोटात ओरडायला लागले. तांब्याभर पाणी प्यायलो, त्यांना शांत केलं. 5:30ला त्याने आक्रोश सुरू केला. राहावे ना. मी कुलूप लावलं, बोरीला निघालो. बोरीत मारुती नाना धायगुडे राहत होता. तो माझा D.Ed कॉलेजचा दोस्त. मला नोकरी लागली होती, पण त्याला अजून लागली नव्हती. दुष्काळाचे चटके खात तो बोरीतच होता. माझ्या जीवाभावाचा माणूस. बोरीत घरी तो एकटा. आईवडील पोरांना घेऊन भुईंजला मजुरीला गेलेले. तिकडेच कामधंदा राहणं. मारुतीला मी घडली गोष्ट सांगितली. तो हळहळला, म्हणाला, गावी जाऊन येईपर्यंत इथं येत जा, मिळेल ते दोघं खाऊ. दोघांनी भात शिजवला, खाल्ला. असं मी शुक्रवारपर्यंत केलं. दुपारी उपास, संध्याकाळी मारुतीकडे भात. शनिवारी काटवलीला आलो. रविवारी स्वयंपाकाची भांडी घेऊन गेलो. आता मी शाळेत रमलो होतो. माझ्या कार्याचं कौतुक होऊन प्रोत्साहनाची थाप पाठीवर पडत होती. माझ्या हस्ताक्षरावर अनेक ठिकाणी चर्चा होत होती. शालेय रेकॉर्ड खोडे गुरुजींनी माझ्याच ताब्यात दिलं. ते कौतुकानं माझी हजेरी, रेकॉर्ड तालुक्यात मीटिंगला, शिबिरामध्ये दाखवत असत. माणूस फटकळ, मोकळ्या मनाचा. हेडमास्तर असावा तर असा. बऱ्याचं कौतुक, चुकीला शिक्षा. माझं नशीब बलवंत. नोकरीला लागताच श्री खोडे यांच्यासारखा मुख्याध्यापक मला लाभला. शालेय रेकॉर्ड कसं ठेवावं ते शिकायची संधी नोकरीच्या पहिल्याच वर्षी मला लाभली. मी घाटदऱ्याला हजर होण्यापूर्वी 1 वर्ष त्या शाळेत कराड तालुक्यातले एक शिक्षक वसंत नरसू काकडे हजर झाले होते. 4च दिवस नोकरी केली. अजूनही पेटी शाळेतच होती. त्यांची वळकटी होती. पसार झाले ते आलेच नाहीत. हजेरीवर नावही तसंच. शिक्षा करायची झाली तर त्या शिक्षकाला घाटदऱ्याला टाकत असा इतिहास होता. खुडे गुरुजी टिकले होते. त्याचं कारण शाळा ते अहिरे या रस्त्यापलीकडे त्यांनी नजर टाकली नाही. मला घाटदरे गाव पर्वणी वाटलं होतं. आई, बहीण, भाऊ, मित्र मिळाले होते. घाटदऱ्याबद्दल बरं वाईट बोलणाऱ्यांची कीव वाटत होती. घाटदऱ्यातली माणसं फाटकी होती. दुष्काळाने त्यांची वाट लावली होती. पण खरं सांगू का, मनाने ही माणसं फार मोठी होती, डोंगरा एवढी. माणुसकी म्हणून जे काही असतं ते या गावात होतं. माणसं मनानं कुबेर होती. भरभरून प्रेम, माया, लोभ, आशीर्वाद वाटण्याची परंपरा इथे होती. माझ्या पायाला कुरपं होती. भोसले गुरुजींनी अहिऱ्याला ती कापली, फडकं बांधलं. मी घाटदऱ्याला आलो. माझ्या पायाचं फडकं कोणीतरी पाहिलं. बातमी गावभर पोचली. बायका, मुला माणसांनी वाडा भरला. गुरुजींच्या पायाला काहीतरी लागलं. जखमेत धूळ जाऊ नये म्हणून खरं तर मी फडकं बांधलं होतं. दुखत नव्हतं, वेदना होत नव्हत्या. पण त्या फडक्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. गावात पाणी नव्हतं, पण गावातल्या माणसांच्या डोळ्यात अश्रू होते. आणि ज्या गावात दुसऱ्यासाठी अश्रू वाहतात तो गाव लहान कसा असेल आणि माणसं मनानं दरिद्री कशी असतील. अशा गावासाठी काहीतरी करण्याचं माझं कर्तव्य होतं. अशा सकस भूमीत काहीतरी पेरण्याचं मी ठरवलं. दुष्काळी कामातून मी पुढे लागून असणारी विहीर खोल करण्याची योजना पदरात पाडून घेतली. गावानीच विहीर खोदण्याचं कॉन्ट्रॅक्ट घ्यावं असं मी गावकऱ्यांना सांगितलं. नाट्यमंडळातल्या तरुणांनी ही योजना उचलून धरली. म्हाताऱ्या माणसांना बाळसं आलं. तेही हाताशी आले. मी विहिरीत उतरलो. सगळ्यांना चेव आला. काम सुरू झालं. पाहता पाहता विहिरीचं काम पूर्णही झालं.
विहीर खोलवली पण पाणी नाही. दुष्काळाने डोळ्यात पाणी आलं होतं. आकाशात काळा ढग दिसला की पोरं ढोल काढत गावाबाहेर ढगाच्या दिशेनं जात, ढोल वाजवत, लेझीम खेळत गावात येत. हेतू हा की ढग गावावर यावा आणि पाऊस पडावा. पण पाऊस काही पडत नव्हता. आतड्याला पीळ पडत होता. लोकांच्या तोंडाकडे पाहवत नव्हतं. निसर्गावर अवलंबून माणसं अंधश्रद्धा जोपासतात. काय करणार? जगण्यासाठी श्रद्धा लागते. श्रद्धा अपुरी पडते तेव्हा अंधश्रद्धा जन्माला येते. अंधश्रद्धेचा मार्ग कोणी हौसेनं स्वीकारत नाही ना. सावंत म्हातारा एकटा घाटदाऱ्यात. दोन्ही मुलं सुना मुंबईला माहीममध्ये. त्यांच्या पोटापाण्याचं कसं तरी भागवत ते. म्हाताऱ्याला पैसा पाठवताना परिस्थिती आडवी येईल. सावंत म्हातारा वैतागला होता. पोरं बिघडली म्हणत होता. एक दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मास्तर देवधर्म केला, पोरं लाईनीला येणार, पैसा अडका नाही. पोरं बिघडली म्हणजे काय झालं? अहो थोरला पितो, दारूनं राख रांगोळी केली बघा संसाराची. मी ऐकतच राहिलो. जालिम देव बघायचा आहे, काहीतरी करायचं आहे, पण पैका नाही. चला मी बघतो काय करायचं ते. मी माझ्या घरी त्यांना घेऊन आलो. बाहेर सोप्यात बसवलं. चुलीतली राख आणली, कागदात बांधली. हा अंगारा घ्या, पाण्यातून पोराला पाजा. पाजल्यावर सांगा की अंगारा पोटात गेल्यावर दारू प्यायलास तर रक्ताच्या उलट्या होतील म्हणून सांगा त्याला. अहो त्यो पिन कसा? लहान पोर असेल तर नाकाला धरून पाजला असता की. अहो त्याला फसवून पहिल्या दिवशी पाजा, दुसऱ्या दिवशी आपणहून पिल. जा हे 20 रुपये घ्या, मुंबईला जा, गुण आला की या. म्हातारं सुटलं पळत. 15 दिवसांनी आलं. आल्या आल्या पाय धरलं. मास्तर पोरगं लाईनीला आलं. खरं सांगू का, मला ते देवऋषातली अक्कल नव्हती. घडलं ते योगाने. पण सावंतांच्या म्हाताऱ्याने हे केलं गावभर. गावात जालिम देवऋषी गायकवाड तो माझ्याकडे आला. काय मास्तर काय चाललंय? काही नाही, कथा लिहितोय, जरा वकू दे का? आहे की बोला. जरा बुवासाहेबाच्या देवळात जायचे. चला. मला गायकवाड बुवासाहेबाच्या देवळात घेऊन आले. देवळात आम्ही दोघंच होतो. तो गाभाऱ्यात शिरला. मी खांबाला टेकून बसलो. पाण्याची घागर त्यांनी मूर्तीवर ओतली. गहू काढले, चौथऱ्यावर चिकटवले. गहू काही पडेनात, तसेच चिकटून राहिले होते. बराच वेळ गेला. तो देवाच्या अधूनमधून पाया पडत होता, कौल मागत होता, उजवी दे म्हणत होता. आडजोड येत होता, हात जोडत होता, कौल सोडा म्हणत होता, देवाला विनवत होता. मला हे सगळं नवीन होतं. मी घाबरलो होतो. तासभर गेला. गायकवाड उठला, माझ्या पायावर डोकं ठेवलं. कौल सोडा मास्तर. मी कौल सोडल्याबेगर पाय सोडणार नाही. आपण मी काय केलं आहे? लय वांगाळ मानात ठेवून तुम्हाला मी इथं आणलं होतं, पण तुमचा देव जालिम निघाला. मला सोडवा मास्तर. मी गोंधळून गेलो होतो. माझ्याकडे तशी विद्या नव्हती किंवा जालिम देवही नव्हता. मास्तर अहो उपकार करा, दया दावा, सोडवा की तो कौल. मी त्याला उठून बसवला. त्याची नजर चौथऱ्याकडे गेली. मास्तर तुम्ही मोठ्या मानाचं आहे, सुटला कौल. मी बी सुटलो. गायकवाडांनी पुन्हा पाय धरले आणि गायकवाड सांगायला लागले, मास्तर सावंताच्या म्हाताऱ्याला अंगारा दिला, त्याच्या पोराची दारू तुम्ही सोडवली, गावभर झालं ना. मला भ्या वाटलं. म्हणलं मास्तर माझ्या पोटावर पाय आणणार. आता सोडायचा नाही, करणीच करायची तुमच्यावर म्हणून तुम्हाला इथं आणलं, कौल लावला, पण तुम्ही तर माझे बाप निघाले. माझं चुकलं. इथनं पुढं काळं बिरं पोटात येणार नाही. मला पादरात घ्या. खरं सांगतो, त्यावेळीही मला दैवी विद्या माहिती नव्हती, आजसुद्धा नाही आहे. जे काही घडलं ते योगायोगानं. मला वाटतं चमत्कारात योगायोगानं भांडवल केलं जातं आणि मग अंधश्रद्धा फोफावत राहते. एक मात्र खरं, मला एक अज्ञात शक्ती ऊर्जा देते आणि त्यातून यशही मिळतं. परिश्रम करणं माझं कर्तव्य असतं. खुडे गुरुजी मधून बजावायचे, इन्स्पेक्शन बल्लाळसाहेब घेणार आहे, तयारी ठेवा. या बल्लाळसाहेबांच्या अनेक कथा मी ऐकल्या होत्या. घाटदरी शाळेत वसंत नरसू काकडे हजर झाले. तिसऱ्याच दिवशी शाळा व्हिजिट झाली. बल्लाळसाहेब खिडकीतनं बघत होते. वर्गात गोंधळ. काकडे गुरुजी घोरत होते. बल्लाळसाहेब आत आले. पहिली श्रीमुखात दिली. काकडे दुसऱ्या दिवशी पासार. वळकटी पेटी अजूनही शाळेत. बल्लाळसाहेब रस्त्याने गावात शिरायचे नाहीत. लपत छपत आडवाटेनं शाळेत यायचे.
चांगल्याचं कौतुक, वाईट दिसलं की जागेवर शिक्षा, काही वेळा रोख रकमेतही दंड. इन्स्पेक्शन म्हणजे शिक्षकांना महादिव्यातून जावं लागे. एकेका वर्गाचं 5-5 तास इन्स्पेक्शन. 4थीपर्यंतच्या शाळेला 2-2 दिवस चालू असायचं. इन्स्पेक्शन दिवशी बल्लाळसाहेब जेवत नसत. शिक्षकालाही जेवायची संधी नाही. एवढंच काय, चहा दूध फळंसुद्धा नाहीत. इन्स्पेक्शन चालू असताना शिक्षकांनी उभंच राहायचं. 4 तास लागू देत नाही तर 6 तास लागू देत, शिक्षक उभा. कोणाचं जेवण नाही, खाणं नाही, मिंध नाही. आमच्या शाळेत ते इन्स्पेक्शनला आले. माझा वर्ग बुवासाहेबांच्या मंदिरात. एक खुर्ची, एक टेबल, एक लाकडी पेटी, एवढं फर्निचर. ते खुर्चीवर बसले, मी पेटीवर बसलो. इन्स्पेक्शन सुरू झालं. मी लाकडी पेटीवर बसूनच. बल्लाळसाहेबांना माझा हा उर्मट्टपणा खटकला. ते चिडून म्हणाले, गुरुजी उभे राहा. मी शांतपणे म्हणालो, नाही उभं राहणार मी साहेब. का नाही उभं राहणार? कोण समजता कोण स्वतःला? बल्लाळसाहेब मूळचे तापट. बिचारी पोरं घाबरली. मी शांतपणे म्हणालो, साहेब उभं राहायची शिक्षा का मला? माझ्या वर्गाचं इन्स्पेक्शन सुरू केलं आहे. तुम्ही वर्गाची तयारी पहा. वर्गाची तयारी चांगली नसेल तर मला दिवसरात्र उभं राहण्याची शिक्षा करा. एवढी घमेंड? नाही, घमेंड नाही साहेब, हा माझा आत्मविश्वास आहे. मी आत्मविश्वासानं बोललो. त्यांनी इन्स्पेक्शन सुरू केलं. अर्ध्या तासातच खुडे गुरुजींना बोलवलं. खुडे गुरुजी दूध मागवा, मी आज दूध घेणार आहे. साहेब, खुडे गुरुजी तुम्ही भाग्यवंत आहात. रत्न मिळालं आहे तुम्हाला उपशिक्षक म्हणून. अहो वर्गाची तयारी बघा. खुडे गुरुजींच्या डोळ्याच्या कडा अत्यानंदानं ओलावल्या होत्या. इन्स्पेक्शन झालं आणि प्रत्येक शिबिरात बल्लाळसाहेब माझ्यावर कौतुकाचा वर्षाव करायला लागले. कंटाळ्यात त्यांनी माझा आवर्जून सत्कारही घेतला. बल्लाळसाहेबांच्या कसोटीला उतरणं ही सामान्य गोष्ट नव्हती. महाराष्ट्रात शैक्षणिक प्रगतीत खंडाळा तालुका 1 नंबरच होता आणि त्याचं कारण B.A. बल्लाळ होते. यावरून बल्लाळसाहेबांची कसोटी किती कडक होती ते कळून येईल. बल्लाळसाहेब प्रयोगशील प्रशासक होते. संपूर्ण तालुक्याचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. तालुक्याचं एकत्रित प्रशिक्षण, शिक्षकांच्या परीक्षा, शिबिरं, आदर्श वर्गांना भेटी, तालुक्यातल्या आदर्श शाळांना मुद्दामून इतर शिक्षकांचा आदर्श, शैक्षणिक साहित्य संपन्न वर्ग, गुणवंत शिक्षकांचा खास सन्मान, चुकार, लेटकमर, बुट्टी मारणाऱ्या शिक्षकांना दंड, शिक्षा, असे कितीतरी उपक्रम 50 वर्षांपूर्वी या द्रष्ट्या अधिकाऱ्यांनी राबवलेले होते. मला गाव चांगलं मिळालं, हेडमास्तर उत्तम होते, अधिकारी उत्कृष्ट लाभले होते. नोकरीच्या पहिल्याच वर्षी एवढं वैभव मिळालेला कदाचित मी पहिला शिक्षक असेल. खुडे गुरुजींनी माझं कधी लॉगबुक भरलं नाही, कधी मला सूचना काढली नाही. ते म्हणत, मी शिंदे गुरुजींकडनं शिकतोय, मी त्यांना काय सूचना करणार. माझे वर्ग तालुक्यात आदर्श वर्ग होते. शाळा आदर्श होती. गावाच्या सुखदुःखात जगन्नाथ शिंदे होता. लग्न बारसं माझ्याशिवाय होत नव्हतं. मानाचा एक वेढा प्रत्येक कार्यात शिंदे मास्तरचा असे. निसर्गाने साथ दिली. काळा ढग पश्चिमेला आला. पाहता पाहता त्याचे सवंगडे आले. मोठमोठे ढग. 2 वर्षांनी सूर्य झाकला होता. त्याची मिजाज उतरली होती. ढगच ढग. 2 वर्ष पोळून भाजून काढणारा सूर्य कुठेतरी दडून बसला होता आणि मग ढगाला पाझर फुटला. अमृत पाझरू लागलं. अन्नदात्री न्हाऊ लागली. 2 वर्ष तापल्या मातीला सुगंध सुटला. अंथरूण धरल्या माणसाला हत्तीचं बळ आलं. ढेकळं फुटली. बाजरीची पेरणी सुरू झाली. माणसाला माणूस भेटेना. गावात घरांना कुलप. शिवार माणसांनी फुललेलं. परागंदा झालेली माणसं गावात आली. गळाभेटी घ्यायला त्यांना उसंत मिळाली नाही. काळ्या आईच्या सेवेला अख्खं गाव लागलं. वर्गात पोरगं दिसेना. आईबापाच्या हाताला पोरांचा आधार मिळाला. शिवारात जत्रा भरली. काळ्या मातीची सेवा सुरू झाली. मी शाळेच्या भिंती बघत वर्गात बसणार का? किसनरावाच्या बांधावर, शामराव आप्पांच्या शेतात, रघुनाथ आप्पांच्या मळ्यात जगन्नाथ फिरायला लागला. कधी कांदे लावत होता, कधी बैल हाकत होता, कधी बाजरीची भाकरी हातावर घेऊन भटकत होता, तर कधी भलरी म्हणत होता. माझी शाळा शिवारात भरली होती. पाऊस शहाणा झाला होता. बैजवार पडत होता. शिवार हिरवं झालं होतं. कांद्याच्या हिरव्या पाती डोलत होत्या. वांग्याला निळी निळी फुलं आली होती. बाजरीच्या ताटावर सोन्याची कणसं डुलत होती. ओढ्या नाल्यातल्या पाण्यानं स्वर धरला होता. पक्षी गात होते.
आनंदाचा महापूर गावा शिवारातून वाहत होता. माझ्या मनात शब्दांचे फुलारे उमलत होते. घाडदरे गावात घरं ती किती? 15-20. एका आड्याखाली 4-4 कुटुंब. सावंत साळसकरांची वस्ती, गायकवाडांचं एकच घर. माझा प्रत्येकाच्या चुलीपर्यंत वावर. एकूण एक आयमायचा मी लाडका ल्योक, त्यामुळे गावात माझी श्रीमंती कुबेराला दिपवणारी. हाकेसरशी 10 माणसं हजर. 500 डोक्याच्या कुटुंबातला मी एक. 4 माणसं जमली की मी विकासाच्या गोष्टी करायला लागलो. गाई म्हशी पाळल्या पाहिजे, दूध डेअरी काढली पाहिजे, गावाला विकास सोसायटी हवी, छोटंसं वाचनालय हवं, एका दुसरं वर्तमानपत्र गावात आलं पाहिजे, 4 मुलं कॉलेजपर्यंत तरी शिकावीत, सरकारी नोकरीला लागावीत. आणि मग त्या दृष्टीने पावलं पाडायला लागली. निधी संकलन सुरू झालं. खंडाळ्याला बँकेत खातं काढलं. 364 दिवस माझी गावात नोकरी झाली होती. या 364 दिवसात मी चुकलो नाही असं नाही. मी काही देव नव्हतो. मी इतरांसारखा मन, भावना, प्रवृत्ती, विचार, हाडं, मांस असलेला माणूसच होतो. पण माझा पाय कुठे घसरतोय असं दिसताच माझे मोठे भाऊ खुडे गुरुजी माझा कान धरत जीजीसुद्धा रागाने कान उघडणी करे. मारुती नाना धायगुडे हा माझा डीएडचा वर्गमित्र असल्यानं वेळोवेळी बोरी गावला जात असे. तिथे मला जीवाभावाचे मित्र मिळाले. रामचंद्र धायगुडे यांचं मी नामकरण केलं. रामानंद धायगुडे नाव करून टाकलं. श्रीरंग भाऊ पाटील, रमजानबाई, अहमदभाई अशी कितीतरी माणसं जीवाभावाची झाली. बोरीच्या जत्रेत धनगरी गजा मी पाहिला. बोरीच्या बाराचा थरार पाहिला. लक्षात राहिलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे रमजानबाईंचं भजन. माणूस मुसलमान पण रक्तात भजन. संत श्रेष्ठ तुकोबारायांचे अभंग, ज्ञानेशाचं पसायदान, तुकडोबांचं भजन, अगदी भारूड गवळण बिन तोड वाजवणारे गाणारे सगळे एकाच गोतावळ्यातले. आजोबा, बाप, मुलगा, भाऊ, घरातल्या लोकांचं भजन. एकदा मी मुद्दाम त्यांचं भजन घाडदऱ्यात ठेवलं. घाडदऱ्यात विकासाचं पर्व सुरू करण्यासाठी मी प्रयत्नाला लागलो आणि बरोबर 365 दिवस होताना नोकरीला त्याच दिवशी बदलीची ऑर्डर आली. शिंदे गुरुजींची बदली झाली. पहिला हुंदका खुडे गुरुजींना आला. वर्गातली मुलं रडायला लागली. गावात बातमी पोचली. ज्याच्या कानावर गेली त्याच्या डोळ्याला धारा लागल्या. गावाला स्मशान कळा आली. शिवारात बातमी पोचली. माणसं गावाकडे निघाली. विठोबा सावंतांना बातमी समजली. त्यांनी शेतात बोंब ठोकली. 4 माणसांनी धरून त्यांना घरी आणलं. मला त्यांनी मिठी मारली. आक्रोश करायला लागले. विठोबा सावंत. सावंतांचा वाडा 3 भावांनी बांधला. वाडा दगडी, नवा कोरा, गावात उजवा, गावाबाहेर टेकडावर, गावाबाहेरून डोळ्यात भरणारा. थोरले विठोबा सावंत मुंबईला होते. पैलवान माणूस, हत्तीचं बळ अंगात, 50-60 किलोचं ओझं फुलासारखं उचलत. स्वतःची तालीम होती, वस्ताद होते, हमालीचं काम करायचे. एकदा शर्यत लागली. इमारतीच्या 4थ्या मजल्यावरनं दोर सोडला. पाठीला साखरेची गोण बांधायची. दोरानी 4थ्या मजल्यावर जायचं. कोण जाणार? हाताचं काय होईल? स्वतःचं ओझं, वर 100 किलो साखरेची गोण. कोणीच येईना शर्यतीला. विठोबा पुढे आला. पाठीला गोण बांधली. विठोबाने हातात दोर धरला. बघणाऱ्यांच्या काळजाला पीळ पडला. आतडी आकसली. श्वास रोखले गेले. विठोबा निघाले. 100 किलोची गोण पाठीला, दोन्ही हात दोराला. हजारो डोळे बघत होते. अहो, मुंबई ती, बघ्यांना तोटा नव्हता. पण मोठं आश्चर्य घडत होतं. विठोबा गोण घेऊन दोराने निघाला होता. पहिला मजला गाठला, दुसरा, तिसरा, 4था. एक कोण मुसलमान होता. त्याने हे आखरीत बघितलं. धावत आला. विठोबाच्या पाठीवर थाप टाकली. मेरी भी एक तालीम है, खुद की तालीम. आज से वो तालीम तेरी, तूच उस्ताद. विठोबाला तालीमच भेट दिली. 2 तालमींचा मालक झाला विठोबा. खोबरं, खारीक, आहार, वाघासारखं काम. पण आता हा वाघ म्हातारा झाला होता. गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होता. बसली जागा सोडवत नव्हती. विठोबा सावंतांनी आपल्या ताकदीच्या अनेक गोष्टी मला सांगितल्या. रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या गोष्टी ऐकण्यात मला धन्यता वाटे. माझी बदली त्यांच्या जिव्हारी लागली. लक्ष्मण सोळसकर हायस्कूलात शिकत होता. मोठा हुशार मुलगा. रात्री मी झोपणार तर हा माझ्या घरात शिरला. त्याला धड बोलताही येत नव्हतं. उसुसून रडत होता. गुरुजी, उद्या तुम्ही जाणार, काय देऊ तुम्हाला? हे घ्या. त्यांनी एक जीर्ण झालेला रुमाल आणि एक कोंबडीचा अंडा आणलं होतं.
मी त्याला छातीशी धरला. कितीतरी वेळ माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कुठे असतो हो हे प्रेम? सुदाम्याच्या पोह्याचा हा प्रकार का नाही? दुसऱ्या दिवशी निरोप समारंभ झाला. रोड कारकून सावंतांशिवाय कुणीही भाषण केलं नाही. मी सुद्धा बोललो नाही. अहो, बोलायला कोणाला शब्दच फुटत नव्हते. हुंदका घशाड दाबून गावकरी बसले होते. कोणत्याही क्षणी शेकडो हुंदके बाहेर पडणार होते. मी निघालो आणि ते बाहेर पडले. प्रेत उचलल्यावर मृतांचे नातेवाईक हंबरडा फोडतात ना, तसा हंबरडा फुटला. माझ्या जिजीला तर अश्रू आवरत नव्हते. मला रांजणी गाव मिळालं. माझं मन शाळेत लागत नव्हतं. क्षणोक्षणी घाटदाऱ्याची आठवण येत होती. मी शनिवारची वाट बघत राहिलो. शनिवारी मी माझ्या माहेरी घाटदाऱ्याला आलो. जिजीनी पटापटा माझे मुके घेतले. मला छातीशी आवळून धरलं. मी गावात घरोघरी फिरलो. दर शनिवारी मी घाटदाऱ्याला जायचो. सोमवारी सकाळी परत फिरायचो. गावात आता सुकाळ होता. एका दिवसात 4 घरी मी जेवायचो. अहो, जाई तिथे तांब्यासमोर. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं या त्यांच्या आत्मचरित्राचा. यापुढचं आत्मकथन ऐकूयात उद्या. नमस्कार.